SSC GD, SSC MTS, परत RRB NTPC या परीक्षांमध्ये सरासरीवरचा प्रश्न विचारलाय, पण तो आपण ॲलिगेशन मेथडने सोडवणार आहोत. प्रश्न काय बघा, मी पॅरलली इंग्लिशमध्ये पण दिला, वाचून घ्या. एका परीक्षेत 64 मुलांनी आणि काही मुलींनी सरासरी 59.15 गुण मिळवले, म्हणजे सगळ्यांचे मिळून 59.15 गुण आहेत. चला त्याला मी इथे मध्ये लिहून टाकतो. 59.15 मुलांनी मिळवलेले गुण 55.25 आहेत. आता ॲलिगेशन मेथडमध्ये दोन गोष्टी असतात. इथे मी मुलांनी मिळवलेले गुण लिहितो, ते आहेत 55.25 आणि मुलींनी सरासरी गुण 68.75 मिळवलेले आहेत. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे मुलं आहेत, बॉईज लिहितो, आणि इथे गर्ल्स आहेत, मुली. ठीक आहे. आता ॲलिगेशन मेथडने आपण सोडू. मला सांगा, 68.75 मधून 59.15 गेले, जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर येतं 9.6, आणि 59.15 मधून 55.25 गेले ते उत्तर येतं 3.9. या दोघांमध्ये असतं गुणोत्तर. चला 3 ने जर भाग लावला, 3 त्रिक 9, 3 दुने 6, आणि इथे 3 एके 3, 3 त्रिक 9, म्हणजे 3.2:1.3. याचाच अर्थ 32:13 पॉईंट आपण काढू शकतो. 32:13 हा झाला रेशो, म्हणजे बॉईजशी संलग्न जे असणार ते असणार 32, आणि गर्ल्सशी संलग्न संख्या असणार ती असणार 13. मुलांची संख्या किती दिली आहे बघा, 64 मुलांनी भाग घेतला. मला सांगा, हे जे 32 आहेत याला कितीने गुणल्यावर 64 होतात बरं, तर 2 ने गुणल्यावर. मग सिमिलरली या 13ला पण 2 नेच गुणावं लागेल की नाही. मग या 13ला जर मी 2 ने गुणलं, 13 गुणिले 2 उत्तर येतं 26. म्हणजे एकूण मुली किती होत्या, एकूण मुली होत्या 26, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 1. बघा, प्रश्न अवघड वाटतो, ॲलिगेशन मेथडने सोडवला तर तो खूप सोपा होऊन जातो, आणि असे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात, म्हणून व्यवस्थित पाहून घ्या. व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.